देशभरामध्ये एक जिहाद सध्या हैदोस घालतोय. त्याचं नाव आहे लव जिहाद. आपल्याला तर माहीत असेलच, नुकताच महाराष्ट्र सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक देखील पारित केलं आहे. महाराष्ट्र सरकारला हे करण्याची का गरज वाटली असावी? कारण देशभरातून महाराष्ट्रासहित अनेक राज्यातून लव जिहादच्या अनेक केसेस बघायला मिळत आहे. या माध्यमातून मुलींची होणारी फसवणूक आणि त्यांचे जबरदस्तीने होणारे धर्मांतर याला आळा बसावा या उद्देशाने पारित केलेला हा कायदा कितपत यशस्वी होतोय हे बघणं खरंच उत्सुकतेचं असेल. ही पार्श्वभूमी सांगण्यामागचं कारण एवढंच, कारण आज मी बोलणार आहे एका अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि संवेदनशील प्रकरणाबद्दल. नमस्कार, मी श्याम कडव आणि आपण पाहतात युनिफॉर्म. नुकताच लोणावळा पोलीस स्टेशनला एका 19 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली. त्या तक्रारीमध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळजवळील ममदापूर गावातील तौसिफ निसार ठाणगे वय वर्ष 38 या व्यक्तीविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपी तौसिफ ठाणगे हा दिलकप या शैक्षणिक संस्थेत लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत होता आणि त्याच दरम्यान कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या पीडित तरुणीशी त्याची ओळख झाली. सुरुवातीला शिक्षक विद्यार्थी अशा नात्याने सुरू झालेला संवाद हळूहळू मैत्री आणि त्यानंतर वैयक्तिक नात्यामध्ये परिवर्तित झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषतः इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर सतत संपर्क ठेवत आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. तौसिफने आखलेल्या मोहजाळामध्ये अखेर ती पीडित तरुणी फसलीच. तौसिफने तिला लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी जवळीक साधली आणि जवळीक साधण्याचा उद्देश देखील त्याने पूर्ण केला. पीडित तरुणीला विविध प्रलोभनांच्या आधारे विविध ठिकाणी, विशेषतः लोणावळा परिसरातील बॉब हाऊस पूल रिसॉर्ट अँड कॅफे या रेस्टॉरंटमध्ये दिनांक 25/10/2025 रोजी नेऊन तू आता माझी गर्लफ्रेंड झाली आहेस, त्यामुळे तुझ्यापासून मला सुकून मिळतं असे सांगून शरीर संबंध देखील प्रस्थापित केले. परंतु हे संबंध तिच्या इच्छेविरुद्ध होते असा गंभीर आरोप पीडितेने आपल्या जबाबात केला आहे. हा पहिला धोका सहन करते ना करते तोच तिला दुसरा धक्का बसला, कारण पुढे तिला समजलं की तौसिफ ठाणगे हा आधीपासूनच विवाहित आहे आणि ही बाब तिच्यापासून जाणीवपूर्वक लपवण्यात आली होती. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत पूर्णपणे सांगितलेली आहे. एवढी फसवणूक करूनही तौसिफ काही थांबला नाही. पीडितेच्या मते तौसिफने तिच्या सोशल अकाउंट्सवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तिच्या वैयक्तिक संवादावर लक्ष ठेवले आणि तिला मित्रपरिवारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत मानसिक दबाव निर्माण केला. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तौसिफ तिच्यासोबत कायम खोटंच बोलत राहिला. या दरम्यान ऑगस्ट 2025 मध्ये पीडित तरुणीने त्याच्या लॅपटॉपमध्ये एका मुस्लिम महिलेसोबतचा फोटो पाहिला. याबद्दल विचारणा केली असता त्याने सांगितले की ती माझी पत्नी आहे, आमचे लग्न झाले होते, मला 4 मुलं आहेत, परंतु आम्ही 10 वर्षांपासून वेगळे राहत असून मला आता डिवोर्स घ्यायचा आहे. परंतु त्याच्यासाठी माझी पत्नी 25 लाखांची मागणी करत आहे. एकामागे एक असे सतत खोटं बोलून तौसिफ तिला वारंवार फसवत होता. काही दिवसानंतर पीडित तरुणीने तौसिफकडून त्याचा मोबाईल फोटो काढण्यासाठी कॉलेजमध्ये घेतला. तेव्हा तिला फराह नावाने सेव्ह असलेल्या नंबरवरून तौसिफला आय लव्ह यू असा मेसेज आलेला पाहिला. पीडित तरुणीचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स तौसिफने आपल्या ताब्यात घेऊन यापूर्वी झालेले सर्व संवाद त्याने डिलीट करून टाकले आणि कोणताही पुरावा ठेवला नाही. एके दिवशी पीडित तरुणीने तौसिफच्या ओपन असलेल्या लॅपटॉपवर त्याच्या जीमेल अकाउंटवर जाऊन फोटोची तपासणी केली असता तिला तौसिफचे मुस्लिम महिलेसोबत, मुलांसोबत काही फोटो दिसून आले. याबद्दल जाब विचारला असता ती माझ्या मावशीची मुलगी आहे, आमचे लग्न लहानपणीच ठरले होते, 2014 साली आमचे लग्न झाले व 2015 साली आम्ही वेगळे झालो. बायको निघून गेल्यामुळे 2 मुले आणि मित्रांची 2 मुले अडॉप्ट केली असे तौसिफने पीडित तरुणीला सांगितले. डिसेंबर 2025 मध्ये तौसिफने आपण लग्न करू असे पीडित तरुणीला सांगितले. त्यावर तरुणीने लगेच होकार देत पुन्हा एकदा लोणावळ्यातील बॉब हाऊस पूल रिसॉर्ट अँड कॅफेमध्ये गेले आणि रूममध्ये एक दिवा ठेवून त्याभोवती फेरे घेतले. त्या पीडित तरुणीच्या भांगेमध्ये शेंदूर भरला
व गळ्यात मंगळसूत्र घालून लग्न केले. परंतु त्यानंतर तौसिफने पीडित तरुणीला एक अट घातली की जोपर्यंत तुझे शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढील 5 वर्ष आपण लग्नाबद्दल कोणालाही सांगायचं नाही. काही दिवसानंतर तौसिफच्या वागण्यात तिला फरक जाणवू लागला. तो तिला वारंवार टाळू लागला. यावर विचारले असता तो तिच्याशी वाद घालू लागला. आपण केलेले लग्न हराम आहे, आमच्या धर्मात असे चालत नाही, म्हणून तो ते लग्नही नाकारू लागला. परंतु पीडित तरुणीने यापूर्वीही फराह नावावरून आलेला मेसेज पाहिला असल्याने तो नंबर तिने स्वतःकडे सेव्ह करून ठेवला होता. आणि त्यानंतर तिने फोन केला असता समोरून आलेले उत्तर हे अतिशय धक्कादायक होते. मी तौसिफच्या बाजूला झोपली आहे, मी त्याची बायको आहे, तुझ्या हिंमत असेल तर माझ्या घरी येऊन दाखव, अशी उघड उघड धमकी तौसिफच्या बायकोने पीडित तरुणीला दिली. काही दिवसानंतर पीडित तरुणीने तौसिफला तू माझ्याशी सतत भांडण का करत आहे अशी विचारणा केली असता त्यावर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर तुला कन्वर्ट व्हावं लागेल, तुला इस्लाम स्वीकारावा लागेल आणि तुला बुरख्यामध्ये राहावं लागेल असा मेसेज तौसिफने पीडित तरुणीला 12 मार्च 2026 रोजी व्हॉट्सॲपवर केला. या सर्व गोष्टींना पीडित तरुणीने विरोध केला. त्याचा तौसिफला प्रचंड राग आला. त्यावर रमजान झाल्यावर तू मला जेव्हा पण भेटशील तेव्हा तू बुरख्यामध्येच भेटशील असे त्याने स्पष्ट सांगून टाकले. तौसिफच्या सातत्याने खोटं बोलण्याने पीडित तरुणीने त्याला स्पष्ट सांगितले की तू याआधी अनेकदा माझ्याशी खोटं बोललास, त्यामुळे मी आता मुस्लिम तरुणावर विश्वास कसा ठेवू. त्यावर तुम्हारी औकात नाही मुसलमानों के बारे में बोलने की असं बोलून तिच्याकडून माफीचा व्हिडिओ बनवून घेतला आणि त्यांनी तो स्वतःच्या स्टेटसवर ठेवला. तौसिफला गुन्ह्यांचा वारसा हा खरं पाहता त्याच्या वडिलांकडूनच मिळाला, कारण त्याच्या वडिलांच्या विरोधात असणाऱ्या पॉस्को केससाठी तौसिफने पीडित तरुणीच्या अकाउंटवरील स्कॉलरशिपचे 42,000 रुपये स्वतःच्या गुगल पेला घेतले होते. त्यानंतर 17 मार्च 2026 रोजी तौसिफने पीडित तरुणीला फोन केला आणि सांगितले, मी माझी पत्नी आणि मित्रांना घेऊन तुझ्या घरी येत आहे, तुझ्या वडिलांना हे सांगणार आहे, माझं लग्न झालेलं असूनही तुमची मुलगी माझ्या मागे लागलेली आहे. त्यामुळे पीडित तरुणी घाबरून गेली आणि तिचा गैरफायदा घेतल्याची तिला जाणीव झाली. तौसिफकडून तिला वारंवार धमक्या देण्यात आल्या. तसेच तिच्या कुटुंबियांना या प्रकरणामध्ये ओढण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. या सर्व घटनांमुळे ती मानसिकदृष्ट्या प्रचंड त्रस्त झाली आणि अखेर तिने पोलिसांकडे धाव घेत संपूर्ण प्रकाराची तक्रार नोंदवली. हा इतिवृत्त पीडित तरुणीने नोंदवलेल्या जबाबातून आहे आणि या तक्रारीच्या आधारे लोणावळा पोलिसांनी तौसिफ निसार ठाणगे राहणार नेरळ ममदापूर याच्या विरोधात विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आता समोर येत आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 351(2), 123, 64(1) आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989च्या विविध कलमांनुसार गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून संबंधित पुरावे गोळा केले जात आहेत. मोबाईल फोन, चॅट्स, सोशल मीडिया अकाउंट्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी करण्यात येत आहे. आरोपीची भूमिका, त्याचे वक्तव्य आणि तक्रारदाराने केलेले आरोप याची पडताळणी करण्याचे काम देखील सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई तपासाच्या निष्कर्षावर होईलच, परंतु या घटनेमुळे समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः सोशल मीडियावरून निर्माण होणारे संबंध, वैयक्तिक सुरक्षितता आणि योग्य वेळी कायदेशीर मदत घेण्याची गरज याबाबत जागरूकता वाढवण्याची वेळ आहे. लव्ह जिहाद प्रकरणी शिकार झालेल्या अनेक तरुणींपैकी आपणही एक होऊ नये यासाठी प्रत्येक तरुणीने सतर्क राहणं आवश्यक आहे. आपण कोणाच्या संपर्कात यायचं किंवा येऊ नये हे ज्याचं त्याने ठरवणं आवश्यक आहे. सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता आपण किती, कुठे आणि कसं अंतर ठेवलं पाहिजे याचाही प्रत्येकाने विचार करणं आवश्यक आहे. जर का हिंदू तरुणींनी असा विचार केला नाही तर त्यांचेही तुकडे कुठल्या तरी फ्रीजमध्ये किंवा कुठल्या तरी पोत्यामध्ये सापडायला वेळ लागणार नाही. या समाजामध्ये लांडग्यांचा अत्याचार वाढला आहे. माझी प्रत्येक माता भगिनींना विनंती असेल की वेळीच आपण जर सजग आणि जागरूक राहिलो नाही
तर आपली पुढची पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.